इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। द्वारली गावातील जागेच्या वादातून महिलांना जातीवाचक शब्दोच्चार करण्याचा प्रकार आमदार गणपत गायकवाड यांना महागात पडला आहे। या प्रकरणी गायकवाड यांच्यासह 8 जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे गायकवाड यांच्यावर ज्या पोलीस ठाण्यात गोळीबार करण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच पोलीस ठाण्यात हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाल्याने गायकवाड यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे। यातील फिर्याद महिला ही द्वारली गावात राहत असून तिचे पती रिक्षा चालक आहेत। महिलेचे स्वर्गीय सासरे नामदेव जाधव यांच्या नावावर सर्वे नंबर 6 ची जमीन आहे। 31 जानेवारी रोजी फिर्यादी महिला या दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या जाऊसोबत जमिनीवर गेल्या होत्या। त्या ठिकाणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारिक, विठ्ठल चिकडकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल व मंगेश वारघेट असे सर्वजण आले असता महिलेने त्यांना सदर जागेबाबत आम्ही महसूल खाते, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य येथे अपिलामध्ये गेलो आहे, त्याचा अजून निकाल लागणे बाकी आहे, तरी सुद्धा तुम्ही सदर जागेवर पत्र्याचे कंपाऊंड का करत आहात अशी विचारणा केली। त्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी फावड्याचा दांडगा उचलून महिलांच्या अंगावर धाव घेतली आणि जातीवाचक शब्दोच्चार करून तुम्हाला आम्ही कधी पुढे जाऊ देणार नाही, तुमची आम्ही जमीन घेतल्याशिवाय सोडणार नाही, तुम्ही तुमच्या जमिनीकरिता कोणत्याही कोर्टमध्ये जा असा दम दिला। तसेच गायकवाड यांच्यासोबत आलेल्यांनी देखील जातीवरून शिवीगाळ केल्याचे फिर्यादी महिलेने तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड, जितेंद्र पारिक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, मंगेश वारघेट यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप करत आहेत। विशेष म्हणजे सदर महिला ही 2 तारखेला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गणपत गायकवाड यांची तक्रार देण्यासाठी हिललाईन पोलीस ठाण्यात आली होती। तिची फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आमदार गणपत गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कॅबिनमध्ये कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने महिला घाबरून निघून गेली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। अखेर आज या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गणपत गायकवाड यांच्यासह 8 जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जे सासरे असताना 26 वर्षापूर्वी जमिनीचा व्यवहार तो रंका शेट आहे त्याच्याशी केलेला आहे, तर त्याच्याशी या गणपत गायकवाड याचा काही संबंध नाही आणि तो जो जमिनीचा व्यवहार केलेला आहे तो शेठ समोर नाही येता त्यांनी याचा सपोर्ट घेतलेला आहे, या आमदारचा गणपत गायकवाडचा। तर त्यांनी आता 10 दिवसापूर्वी 7-12 फिरवला आणि तिथे कंपाऊंडचं काम चालू केला। तर तेच विचारण्यासाठी आम्ही त्यांना गेलो होतो की कोर्टात दावा चालू असताना तुम्ही काम कसा चालू केला। तर या आमदारांनी आम्हाला जातीवरून शिवीगाळ करून ते फावडा घेऊन अंगावर धावून आले आणि बोलले तुम्ही कुठल्या पण कोर्टात जा, काही करू शकत नाही। म्हणून आम्ही त्यांच्या मदतीसाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो। तर ते बोलले का मी त्यांच्याशी बोलतो, सविस्तर बोलू आणि सेटलमेंटची बात करतो मी लागला तर त्यांच्याशी, की गरिबाचा काय असेल ते देऊन टाक, नुसतं त्यांना असं ठेवू नको असं। तर सेटलमेंटसाठी गेलेलं आधी हो बोलले आणि नंतर त्यांनी तसं काहीच केलं नाही। एक गणपत गायकवाड हे डायरेक्ट पोलीस स्टेशनला चालले आमच्यावर तक्रार करायला, म्हणून महेश दादांसोबत आम्ही पण पोलीस स्टेशनला आलो होतो। तर महेश दादा आणि ते गणपत गायकवाड एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये बसलेले होते आणि या गणपत गायकवाडने त्यांच्यावर फायरिंग केली। ते जातीवरून शिव्या घालत होते 31 तारखेला। तो आरोप आम्ही ऐकला होता की माझे काही कोटी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत, तर तो आरोप निव्वळ खोटा असावा, खोटाच आहे असं वाटतं। म्हणजे त्यांनी आमच्यावर सुद्धा तसाच आरोप केलेला आहे की मी तुम्हाला 2,84,00,000 रुपये दिलेले आहेत असं आमच्यावर पण त्यांनी तेच आरोप केलेले आहे। 2दा दिले, 3दा दिले, 4दा दिले असे बोलत होते ते, म्हणून हा आरोप खोटा असावा असंच वाटतं।